साक्षीदाराची पराक्रमाची. या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची. या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची. कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू. व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक, श्रेष्ठ अर्थतज्ञ आणि भारतीय अर्थ व राज्यशास्त्राचे जनक असणाऱ्या दादाभाई नौरोजी यांच्याविषयीची आज आपण माहिती ऐकणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पायाभरणी करणाऱ्या दादाभाई नौरोजींना राजनीतीमधील पितामह म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी हे एक राजकीय नेता होते. त्यांच्या आदर्श आणि महान विचारांनी प्रभावित झालेल्या देशवासियांनी त्यांना राष्ट्रपितामहची उपाधी दिली होती. दादाभाई नौरोजींना ग्रँड ओल्ड मॅन, भारतीय अर्थशास्त्राचे जनक आणि आर्थिक राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जात. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. शिवाय ते राष्ट्रीय काँग्रेसचे 3 वेळेस अध्यक्ष देखील राहिले आहेत. दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्याची मागणी लावून धरली. त्यांना वास्तुकार आणि शिल्पकार म्हणून देखील ओळखलं जायचं. देशभक्तीची भावना त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी देशसेवेकरता समर्पित केलं आणि राष्ट्रहितासाठी भरपूर कामं देखील केली. दादाभाई नौरोजी नावातच किती वजन आहे बघा ना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते, अर्थशास्त्रज्ञ. यांचा जन्म मुंबईत एका पारशी कुटुंबात 4 सप्टेंबर 1825 रोजी झाला. त्यांचे वडील नौरोजी पालनजी दोलदी आणि आई माणेकबाई होत्या. दादाभाई 4 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीतही माणेकबाईंनी दादाभाईंचे संगोपन केले आणि शिक्षण पार पाडले. वयाच्या 11व्या वर्षी दादाभाईंचे शोराबजी श्रॉफ यांच्या 7 वर्षांच्या गुलाबी नामक कन्येबरोबर लग्न झाले. दादाभाईंना एक मुलगा आणि 2 मुली अशी 3 अपत्ये झाली. एल्फिन्स्टन्स इन्स्टिट्यूशन आणि एल्फिन्स्टन्स महाविद्यालय यामधून शिक्षण घेऊन 1845 ते पदवीधर झाले. 1850 साली एल्फिन्स्टन्स महाविद्यालयात दादाभाईंनी गणित व तत्त्वज्ञान या विषयांचं सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी देखील केली. या महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नेमलेले दादाभाई नौरोजी हे पहिले भारतीय होते. दादाभाई नौरोजी 1855 ते 56च्या सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले. तिथे त्यांचा मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन, काउन्सिल ऑफ लिव्हरपूल, ॲथेनियम, नॅशनल इंडियन असोसिएशन इत्यादी संस्थांशी जवळचा संबंध आला. 1865 ते 1866 पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1865 ते 76 या कालावधीत व्यवसायानिमित्त दादाभाईंनी इंग्लंडला अनेकदा वाऱ्या केल्या. 1865 साली लंडनमध्ये WC बॅनर्जी यांच्या समवेत दादाभाईंनी लंडन इंडिया सोसायटी ही संस्था स्थापली. 1907 पर्यंत ते तिचे अध्यक्ष होते. 1862 दादाभाई कामा अँड कामा कंपनी यामधून बाहेर पडले आणि त्यांनी दादाभाई नौरोजी अँड कंपनी अशी स्वतःचीच कंपनी उभारली. 1866 त्यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना केली व तिचे सचिवही झाले. 1873 भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे दादाभाईंनी साक्ष दिली. ही समिती म्हणजेच फॉसेट कमिटी. ही समिती देखील त्यांच्या परिश्रमांचे फलित होते. या समितीपुढे दिलेल्या साक्षीत दादाभाईंनी
भारताचे सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ 20 रुपयेच असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले. दादाभाईंची 1874 बडोदे संस्थानचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली. तथापि एका वर्षातच महाराज आणि रेसिडेंट यांच्याशी उद्भवलेल्या मतभेदांमुळे त्यांनी दिवाण पदाचा राजीनामा दिला. पुढे जुलै 1875 ते मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून नगरपालिकेच्या शहर परिषदेवरही निवडून आले. 1876 या दोनही पदांचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले. 1883 ते जस्टिस ऑफ द पीस झाले आणि दुसऱ्यांदा मुंबई नगरपालिकेवर निवडून आले. ऑगस्ट 1885 गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या निमंत्रणावरून दादाभाईंनी मुंबई विधान परिषदेचे सदस्यत्व पत्करले. त्या वर्षाच्या अखेरीस दादाभाईंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. 1886, 1893 आणि 1906 या कालावधीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना 3 वेळा लाभला. 1902 साली दादाभाई लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल या पक्षातर्फे सदस्य म्हणून सेंट्रल फिन्सबरीमधून निवडून आले. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होते. दादाभाईंची 1897 रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर या सेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगावर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली. या आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. 1898 इंडियन करन्सी कमिशनला त्यांनी आपली 2 निवेदने सादर केली. ॲम्स्टरडॅम येथे 1905 साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेसाठी दादाभाईंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. 1906च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर स्वराज्य हा एकमेव उपाय असल्याचं त्यांनी घोषित केलं. इंग्लंडमधील कॉमर्स, इंडिया कंटेम्पररी रिव्ह्यू, द डेली न्यूज, द मँचेस्टर गार्डियन, पिअर्सन्स मॅगझिन यांसारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून दादाभाईंचे अनेक लेख व निबंध प्रसिद्ध झाले. 1848 साली स्थापन झालेल्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या स्टुडंट्स लिटररी मिसलेनी या मासिकामधून 1850 त्यांचे नियमित लेख येत असे. ज्ञानप्रकाश नावाचे एक गुजराती नियतकालिक त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होई. 1889 आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने दादाभाईंनी रास्त गोफ्तार म्हणजेच ट्रूथ टेलर या नावाचं एक गुजराती साप्ताहिक देखील सुरू करून त्याचं 2 वर्ष संपादन केलं. हे साप्ताहिक पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध होते. दादाभाईंनी 1878 पॉवर्टी ऑफ इंडिया नावाची एक पत्रिका प्रसिद्ध केली. तिचेच पुढे पुनर्मुद्रित व विस्तारित अशा एका ग्रंथात रूपांतर करण्यात तो ग्रंथ लंडनमध्ये पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया ह्या शीर्षकाने प्रथम 1901 व नंतर 1911 प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ अतिशय गाजला. पॉवर्टी इन इंडिया, द कंडिशन ऑफ इंडिया यांसारखे निवडक निबंध, हाऊस ऑफ कॉमन्समधील भाषणे, रॉयल कमिशन ऑन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एक्सपेंडिचर इन इंडिया या आयोगाशी केलेला पत्रव्यवहार, इतर निवडक भाषणे इत्यादींचा उपयुक्त ग्रंथात अंतर्भाव होतो. या ग्रंथातून दादाभाईंनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न, भारताचे दारिद्र्य, करनीती, भारताचे आर्थिक शोषण हा सिद्धांत इत्यादी मौलिक समस्यांचा उहापोह केला. भारतीय अर्थशास्त्रीय विचारधारेमधील दादाभाईंचे मौलिक कार्य म्हणजे त्यांनी केलेल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण. निरनिराळी मंडळे, समित्या व संस्था यामधून त्यांनी दिलेली व्याख्याने. दादाभाई नौरोजींनी स्पीचेस अँड रायटिंग्स या शीर्षकाने ग्रंथ निविष्ट झाले आहेत. द राईट ऑफ लेबर या शीर्षकाने दादाभाईंनी औद्योगिक आयुक्तांची नेमणूक आणि कामगारांना संरक्षणाचा हक्क या दोहोंसंबंधी एक योजना प्रसिद्ध केली होती. जर या योजनेचे अधिनियमात रूपांतर झाले असते तर सर्व वेतनधारकांना न्याय मिळाला असता आणि औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली असती. ब्रिटिशांनी चालवलेल्या हिंदुस्थानच्या आर्थिक प्रशासनाबाबत दादाभाई कठोर टीकाकाराची भूमिका घेत असत. या प्रशासनावर करण्यात येणाऱ्या खर्चाचे सुयोग्य वितरण होत नसल्याची त्यांची तक्रार होती.
प्लेग, दुष्काळ यांसारख्या संकटाचे निवारण करण्याच्या अथवा त्यांबाबत प्रतिबंधक उपाय योजण्याच्या कामी सरकार फार कमी पैसे खर्च करते, असं दादाभाईंचं मत होतं. दादाभाईंचा आर्थिक स्वयंपूर्णतेवर तसेच कुटीर उद्योगांच्या महत्त्वपूर्ण स्थानावर विश्वास होता. अनैसर्गिक आर्थिक गोंधळात रुतलेल्या भारताला स्वदेशी उद्योगधंद्यांवाचून पर्याय नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. असं असूनही देशातील महत्त्वाच्या आणि मूलभूत उद्योगांच्या उभारणीसाठी प्रगत यंत्रसामग्रीचा वापर करण्यास त्यांचा विरोध नव्हता. दादाभाईंनी जमशेदजी टाटांना लोखंड आणि पोलाद कारखाना उभारण्याच्या समयी भारतीय जनतेकडून भांडवल गोळा करण्याचं आवर्जून आवाहन केलं होतं. परदेशी प्रवासाचा दादाभाईंच्या व्यक्तिमत्वावर व चारित्र्यावर सखोल परिणाम झाला. स्वतः उदारमतवादी पश्चिमी शिक्षण घेतल्यामुळे दादाभाईंना त्या शिक्षण पद्धतीबद्दल आदर होता. ब्रिटिशांनी पाश्चिमात्य शिक्षण पद्धती भारतात आणून तिचा प्रसार केल्याबद्दल भारताने नेहमीच इंग्लंडशी कृतज्ञ राहिले पाहिजे, अशी दादाभाईंची भावना होती आणि तिच्या पोटीच त्यांनी अनेक हिंदी तरुणांना उच्च शिक्षणार्थ परदेशी जाण्यास सहाय्य केले होते. दादाभाईंचे व्यक्तिमत्व विकसित करण्यामध्ये ग्रंथ व मित्र यांचा मोठा वाटा असल्याचं दिसून येतं. फिरदोसीचा शहानामा, वॉटचे इम्प्रूव्हमेंट ऑफ माइंड तसेच कार्लाईल, मिल व स्पेन्सर यांच्या ग्रंथांनी दादाभाईंवर मोठा ठसा उमटवला. विशुद्ध विचार, आचार व उच्चार यांचं महत्त्व विशद करणारा द ड्युटीज ऑफ द झॉरोस्ट्रियन्स हा स्वतः लिहिलेला ग्रंथ ते नेहमी जवळ बाळगीत. दादाभाईंना अगणित देशी परदेशी स्नेही होते. आपल्या खाजगी जीवनामध्ये दादाभाईंचे वर्तन साधे परंतु भारदस्त होते. त्यांच्या पत्रांमधून त्यांच्या सत्यप्रिय व कणवाळू स्वभावाची आणि चारित्र्याची ओळख पटते. त्यांना ग्रंथांचे अतिशय वेड होते. आपला मोठा ग्रंथसंग्रह त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेस अर्पण केला. फ्रामची इन्स्टिट्यूट, इराणी फंड, पारसी जिम्नॅशियम, विडो रिमॅरेज असोसिएशन, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, रॉयल एशियाटिक सोसायटी यांसारख्या अनेक संस्था संघटनांची त्यांनी स्थापना केली. एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता. जातीनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्री पुरुष समानता, स्त्री शिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या वतीने त्यांनी मुलींसाठी 3 मराठी व 4 गुजराती शाळा उघडल्या. दादाबाईंच्या या समाजकार्याला जगन्नाथ शंकरशेठ यांनी मोठा हातभार लावला. दादाभाई हे प्रखर राष्ट्रवादी वृत्त होते. कलकत्ता काँग्रेसमधील केलेल्या आपल्या भाषणास त्यांनी सर हेनरी कॅम्पेबल बॅनरमॅनच्या पुढील वाक्याने प्रारंभ केला होता. चांगले सरकार हे काही जनताप्रणीत सरकाराला पर्याय ठरू शकत नाही. याच भाषणात त्यांनी असे घोषित केले की आम्ही कोणत्याही कृपेची याचना करीत नाही, आम्हाला फक्त न्याय हवा. सर्व गोष्टी सारांश स्वरूपाने स्वराज्य या एकाच शब्दाने सांगता येतील. ते स्वराज्य कसे, तर युनायटेड किंगडमचे किंवा वसाहतींचे. दादाभाई हे मवाळ पक्षाचे असून घटनात्मक राज्यपद्धतीवर त्यांचा दृढ विश्वास होता. दादाभाई हे प्रभावी वक्ते होते. इंग्रजी व गुजराती या दोनही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. दादाभाई नौरोजी हे भारतीय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे जनकच मानले जातात. परकीयांच्या वर्चस्वाखालील भारतातील आर्थिक घटनांच्या विशदीकरणाची किती नितांत आवश्यकता आहे ते दादाभाईंनी आपल्या नंतरच्या अर्थशास्त्रज्ञांना दाखवून दिले. आर्थिक प्रक्रियेचे वास्तव व परिपूर्ण चित्र त्यांनी उभे केले. न्यायमूर्ती रानडे व नामदार गोपाळकृष्ण गोखले या आर्थिक विचारवंतांनी दादाभाईंच्या परिपूर्ण चित्रातील काही भाग जरी सुधारले तरीही त्या चित्राचा मूळचा आकृतिबंध अढळच राहिला. भारताचे श्रेष्ठ पितामह हे सार्थ बिरुद त्यांना लावण्यात आले. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात त्यांचं नाव आणि कार्य हे चिरंजीव स्वरूपाचं आहे. आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये दादाभाई इंग्रजांकरवी निरपराध लोकांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांवर लेख लिहित असत आणि या विषयांवर भाषण देखील देत असे. 30 जून 1917 वयाच्या 91व्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दादाभाई नौरोजींचं निधन झालं. ते भारतात राष्ट्रीय भावनांचे जनक होते. भारतात स्वराज्याची मागणी करणाऱ्या दादाभाईंनीच स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात केली होती. महान स्वातंत्र्य सेनानी
दादाभाई नौरोजींना स्वातंत्र्य समरातील महत्त्वपूर्ण भारतीयांपैकी दादाभाई नौरोजी यांना एक मानलं जातं. देशसेवेत त्यांनी केलेल्या कार्यासाठी व त्यांच्या बलिदानाचं स्मरण राहावं याकरता त्यांच्या सन्मानार्थ एका मार्गाचं नावसुद्धा दादाभाई नौरोजी रोड असं ठेवण्यात आलं आहे. तर मित्रांनो, भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरूकडून त्यांना विनम्र अभिवादन. आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात दादाभाई नौरोजी यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतला. मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आम्हाला फीडबॅक द्या. कंजूशी मत करो यार, फीडबॅक दो. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा ऐकू शकता. चला तर मग मंडळी, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात असाच एक जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम